हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सगळे. चला, आज मला बोलायचं आहे नेमका मुद्दा म्हणजे डिप्रेशन. व्हॉट इज ॲक्च्युअली डिप्रेशन? व्हॉट इज मीन बाय ॲक्च्युअल डिप्रेशन? डिप्रेशन म्हणजे नेमकं काय हो? डिप्रेशन येणं, ताणतणाव येणं ही गोष्ट साहजिकच असं आहे असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे ताण घेतलं, टेन्शनमध्ये बसलं किंवा आत्महत्या केल्याने कसल्या गोष्टींचा निकाल लागतो का? म्हणजे कसली गोष्ट अशी सहज असं नॉर्मलपणे पार पाडली जाते का? तोच वेळ, तीच स्थिती, तितकाच दिवस त्याच गोष्टीमध्ये घालणं हे योग्य आहे का? याच गोष्टीवर आज आपण चर्चा करणार आहोत. बघा, डिप्रेशन म्हणजे काय सांगायचं गेलं तर मग डिप्रेशन याचा अर्थ लोक हेच काढतात की एखादी गोष्ट आपल्याला मिळाली नाही किंवा त्या गोष्टीमध्ये आपल्याला हवं तसं आपल्याला समाधान भेटलं नाही किंवा हवी तशी मानसिक स्थिती किंवा जी गोष्ट हवी तशी आपल्याला मिळाली नाही, त्या ह्याच्यामधून माणसं ताणतणावामध्ये जातात. आणि या इतक्याच गोष्टी नाही आहे. डिप्रेशन म्हणजे आपल्याला पाहिजे ते मिळालं नाही म्हणून माणूस डिप्रेशनमध्ये जात नाही. एखादा आघात असा असतो जो आपल्या मनाला लागलेला, त्या गोष्टीचा विचार करण्यामध्येही त्या गोष्टीचं कधी कधी म्हणतात ना, माणसाला सदमा लागला किंवा त्या गोष्टीचा धक्का लागला किंवा अशा असतात काही गोष्टी काही ना मिळाल्याने असतात, तर काही गोष्टी अशा गोष्टी आयुष्यामध्ये नको हो पण त्या झाल्या, त्याच्यामुळेही माणसाला धक्का लागतो. पण मग अशा काही गोष्टी घडल्याने किंवा झाल्याने त्याच गोष्टीमध्ये तितकंच वेळ रमून बसणं, तितकंच दिवस त्या गोष्टीमध्ये घालणं किंवा त्याच गोष्टीचा ताणतणाव घेऊन मनस्ताप करून घेणं हे कितपत योग्य आहे हे तुम्हीच मला सांगा. कारण झालेली गोष्ट ही तर परत आता पुन्हा होणार नाही किंवा पुन्हा येणार नाही, किंवा ज्या गोष्टी आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्याला सुधरवता येतील, ज्या आपल्याला चांगल्या हेतूनही घेता येतील, पण आपण त्या गोष्टीचा तसा विचार न करता त्याचा निगेटिव्ह विचार करतो, हे कितपत योग्य आहे? म्हणजे जी गोष्ट आपल्याला सहज आपण त्याला सॉर्ट आउट करू शकतो, पण आपण त्या थिंकिंग पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार न करता निगेटिव्हकडे वळतो, म्हणजे वेगळ्या रस्त्याने जातो. आणि त्याच गोष्टीचं तितकंच आपण आपल्या सायकोलॉजिकली म्हणायला गेलं तर मेंदूवर परिणाम करून घेऊन बसतो किंवा नको त्या गोष्टीकडे वळतो. हे कितपत योग्य आहे हे तुम्हीच सांगा. जर का विचार करायला गेलं तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडत असतात. असं नाही आहे की टेन्शन, ताणतणाव, डिप्रेशन हे तुम्हाला आणि मलाच येतं. हे संपूर्ण जग, संपूर्ण होल अर्थ खूप मोठं आहे. त्या ह्याच्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये टेन्शन नावाची ही गोष्ट आहे. ती गोष्ट आपण आपल्या परीने घ्यायची असते की आपण त्याला कसं हँडल करायचं असतं. जर का उदाहरण सांगायचं म्हटलं ना, तर तुम्ही गुगलवर सर्च करून बघा. भरपूर अपंग लोकसुद्धा आहेत की ज्यांनी खूप मोठं नाव कमवलं आहे. तुम्ही सर्च करून बघा ना. त्यापैकी आपण नाही आहोत. आपण बऱ्यापैकी वेल सेटल आणि व्यवस्थित आणि हातापायाने परिपूर्ण आहोत की आपण ती गोष्ट पुन्हा एकदा किंवा पुन्हा आशेने जगू शकतो. तितक्याच गोष्टीमध्ये गिवअप केलं म्हणजे तिथेच आयुष्य संपूर्ण, म्हणजे या गोष्टीचं हे तरी उत्तर नाही आहे ना. तुम्हाला काय वाटतं? एखाद्या गोष्टीचा जर का आपल्याला ताण आला, तुम्ही, आम्ही म्हणा, कोणीही, तीच गोष्ट पकडून आपण धरून बसतो किंवा रूममध्ये पॅक स्वतःला करून बसतो, अंधारामध्ये बसतो. कोणी कोणी त्याच विचारामध्ये संपूर्ण दिवस, पूर्ण वेळ, पूर्ण महिने म्हणा किंवा त्याच स्थितीमध्ये एक राहतो किंवा एक त्याला एक आजारग्रस्त व्यक्ती म्हणतो ना आपण, त्या टाईप बनतो एक. आणि सांगायचं म्हटलं तर अशा वेळी मग माणसं काय करतात की सायकोलॉजिकल विचार करायला गेलं की आपल्याला सायकियाट्रिस्टची गरज आहे असं म्हणतात. पण हे कितपत योग्य आहे? कारण ती स्थिती आपण आपल्या हाताने आपण निर्माण केलेली असते. मग कोणतंही मेडिटेशन किंवा मेडिटेशन त्यांनी काही ती गोष्ट सुचवली जाते का? आणि त्या मानाने विचार केला तरी डॉक्टर काय करतो, त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करतो. फिजिकली गोळ्या लिहून देईल, शांत करेल, निघून जा. पण त्याच गोळ्याचं एक हे म्हणायला गेलं तर एक ड्रग्स टाईप ते आपल्यावर काम करतं. म्हणजे जे सायकियाट्रिस्ट गोळ्या लिहून देतात ना, ते सहसा डिप्रेशनमध्ये गेलेल्या व्यक्तीला झोपेच्या गोळ्या असतात. तर झोपेच्या गोळ्या देण्याचंही कारण काय असतं की तेवढाच वेळ जो विचारामध्ये तो घालवतो, तो व्यक्ती तात्पुरती तेवढ्याच वेळेपुरती तो झोप घेईल
आणि झोप घेतल्यामुळे काय होतं, मधल्यामध्ये त्याचं एक मेडिटेशन होत असतं आणि तेवढं एक विचार त्याच्या डोक्यामध्ये येणार नाही किंवा तितका वेळ त्याचं मन शांत राहील. पण हे कितपत योग्य आहे? कारण जागे झाल्यानंतर आपण पुन्हा त्या स्थितीकडे वळणारच आहोत. मग त्याच्यामुळे गोष्ट सुटली जाते का? याच गोष्टीकडे न जाता आपण आपल्या मनाशी बोलत बसा ना, की नेमकं आपण हे करतो अशाने सुटू शकतो प्रश्न, तर मग कशाला इतका ताण घ्यायचा? आणि ज्या वेळेला ताण येत असेल ना, त्यावेळेला खरं सांगायचं म्हटलं ना, तर अजिबात एकटं बसू नका. स्वतःशी कन्सल्टिंग करा. स्वतःशी बोलून जर का तुम्हाला जमत नसेल तर 4 चौघामध्ये जा, तिथल्या तिथे ती गोष्ट विसरण्याचा प्रयत्न करा, नवीन टॉपिक चालू करा. मित्र कंपनीमध्ये जा तुमच्या, नाही तर तुमच्या पॅरेंट्ससोबत बोलून बघा, नाही तर ज्या माणसाला तुम्ही तुमच्या जवळचं मानताय त्याच्याशी तुमची गोष्ट हितगुज करून बघा ना, होऊ शकते ती नॉर्मल. पण आपण ती ॲबनॉर्मल करण्याचा प्रयत्न करतो. हे योग्य आहे का? तुम्हीच मला सांगा. आणि खरं तर सांगायचं म्हटल्यानंतर सध्याची स्थिती, डिप्रेशनमध्ये असल्यानंतर कोणते गाणे ऐकण्याचं मूड होत असेल, नाही तर स्वतःच आपण कोणतं वातावरण क्रिएट करतो हे तुम्ही मला सांगा. म्हणजे असं एनर्जेटिक गाणे ऐकायचं मूड करतो की सॅड सॉन्ग? तुम्ही मला सांगा. सॅड सॉन्ग, राईट? सॅड सॉन्ग ऐकल्यानंतर तुमची मनस्थिती सुधारणार आहे की अजून डीप लेवलमध्ये अजून आपण असं अंधार आपण स्वतःकडे ओढवून घेणार आहोत? तेच करणार आहोत स्वतःच्या हाताने. थोडंसं एनर्जेटिक व्हा, ताणतणावामधून मुक्त व्हा, स्वतःशी बोला, मित्र कंपनीमध्ये 4 चौघामध्ये जा, चांगले गाणे ऐका, वाटलं तर एखादा कॉमेडी सीन बघत बसा, त्याच्यातूनही तुम्हाला बरं वाटेल. पण एकटं बसून, एकटा वेळ वाया घालून, नको तसा रस्ता पकडून स्वतःचं आयुष्य संपवण्यापाठीमागे अजिबात विचार करू नका. हा एक झाला तुमचा गैरसमज आहे की आत्महत्या केल्याने सगळे प्रश्न मिटतात किंवा आपल्यावरचा ताण जो आहे तो कमी होतो. आणि त्याच ह्याच्यामधून आत्महत्या करता करता आपण वाचलो ना, तर आपल्याला बरं वाटतं की आपण काय करायला निघालो होतो आणि काय झालं, की बरं झालं आपलं हे आयुष्य आपल्याला परत मिळालं. कारण हे आयुष्य म्हणतो ना, पहिला जन्म दुसरा जन्म असं काहीही नसतं. जे आयुष्य आहे ते आनंदाने जगा, आनंद दुसऱ्यांना द्या. आणि आनंद असं पैसा, संपत्ती किंवा हव्या त्या गोष्टी मिळतात म्हणजे आनंद अशातला भाग नसतो. जगामध्ये सगळ्यात श्रीमंत माणूससुद्धा कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये कमी असतो आणि सगळ्याकडे काहीही नसताना सुद्धा माणूस अनहॅपी असतो. म्हणजे अतिश्रीमंतीपणामध्ये पण माणूस सुखी नाही आहे आणि काही नसताना सुद्धा माणूस सुखी नाही आहे. आणि सगळ्याच गोष्टी परिपूर्ण असल्यानंतर आयुष्यामध्ये खेळ खेळण्याची किंवा आयुष्य जगण्याची किंमतच कोणाला कळणार आहे? सगळ्या गोष्टी हव्या तशा आपल्या मिळाल्या तर आपलं आयुष्य नेमकं म्हणजे काय आणि ही गोष्ट मिळवण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतात आणि ही गोष्ट आपण कशी मिळवली हे आपल्याला तरी काय कळणार आहे? बरोबर आहे ना? फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं की आपल्याला कधी कधी आळस आला, ताजेतवानेपणा हवा असेल तर आपण काय करतो? ड्रिंक. चहा किंवा कॉफी तर सगळ्यांना हवी असते, पण चहा आणि कॉफीमध्ये पण कॅफेन नावाचा एक पदार्थ असतो की ज्याला अति प्रमाणामध्ये पण त्याचा डोस झाला ना तर अंगाला त्याची सवय लागायला लागते. कधी कधी माणसं आहे ना दिवसातून 5-6 वेळा किंवा 10-15 वेळा तरी चहा पित असतील कोणीतरी. मी असं म्हणत नाही तुम्ही किंवा मी किंवा कोणाला ब्लेम करत नाही आहे, एक अंगाला एक सवय बनते. तशाच प्रकारे जर का ह्या माणसाची वृत्ती जर का त्याच गोष्टी जर का आत्मसात करायच्या असतील, त्याच गोष्टी घ्यायच्या असतील, जर का आपण सोडूच शकत नाही ती गोष्ट, तर मग तुम्ही तुमच्या हाताने तुमचं आयुष्य खराब करत आहात. आणि डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर काय वाईट सवयी, नको तसला विचार, ड्रग्स घेणं, अल्कोहोल वाढवणं, स्मोकिंग करणं, या गोष्टी योग्य आहेत का? ताण आला होता त्याच्यामुळे माणूस नको त्या मार्गावर गेला आणि त्या मार्गावर न जाता जर का तुम्ही चांगला पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार केला असता तर त्याच्याही पेक्षा गोष्टी अजून चांगल्या झाल्या असत्या ना. पण तुम्ही जी डिप्रेशन लेवल आहे किंवा जो विचार आहे त्या मानसिकतेने विचार न करता आणखीन त्याला बिघडवत गेलात आणि स्वतःचा घात स्वतःच करून घेतला. असाच भाग असतो. जेव्हा विचार करून 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 एकच ठिकाणी राहून एकच ठिकाणी म्हणजे ठोंब्यासारखं बसून तीच गोष्ट पकडून राहणं, त्याच्याने बॉडीनं अशी कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागते. कॉन्ट्रॅक्ट
इट मीन्स जखडल्यासारखी होते. त्या गोष्टीमधून निघण्याची मानसिकताच आपल्यामध्ये उरत नाही. कशामुळे? आणि मिळणारे काय तुम्हाला एवढं करून? एक तर तुम्ही स्वतःचा दिवस खराब कराल, ती गोष्ट आहे. स्वतः ताणतणावामध्ये राहाल, ती पण आहे. पण मग तुम्हाला बघून इतरांचं जे वातावरण आहे किंवा आपल्याच घरातल्याच वातावरण व्यवस्थित राहणार आहे का? तुम्ही विचार करा. तुमची मानसिक स्थिती आणखीन शांत होणार आहे की बिघडणार आहे, की मनामध्ये आणखीन चिडचिड होणार आहे? आणि आपल्यावरच किती जण अवलंबून आहेत याचा विचार तुम्ही करू शकता का? नको त्या मार्गाला जाऊ नका, नको तसा मार्ग निवडू नका. बघा, संधीचं सोनं करता आलं सोनं करा, नाहीतर ती गोष्ट सोडून पुन्हा प्रयत्न करा, पुन्हा मिळव. ठीक आहे, ती गोष्ट माझ्यासाठी नव्हती म्हणून ती माझ्यासोबत घडली नाही, किंवा माझ्या या आयुष्यामध्ये बस एवढंच होतं म्हणून ते माझ्या हातातून सुटून गेलं. दुसरा पर्याय आहे ना आपल्याकडे. बऱ्याच अशा गोष्टीत की आपण आहे ना अशा नाही तर अशा रीतीने आपण घेऊ शकतो, पण आपण तो घेण्याचा प्रयत्न करतो. आणि लाईफमध्ये कोणतीच अशी गोष्ट नाही आहे किंवा कोणतीच असं प्रॉब्लेम नाही आहे की त्याचं सोल्युशनच नाही आहे, पण तुम्ही त्या राईट वेने थिंकिंग करतच नाहीत. तुम्हाला सोल्युशन कसं भेटलं? कारण ही थिंकिंग पॉवर जी असते ना ती आपली स्ट्रॉंग असली पाहिजे, तरच आपण आपली राईट वे आपण फाइंड आउट करू शकतो. नाहीतर आपल्याला ती थिंकिंग पॉवरचा वापर कमी करून आणि आपलाच विचार किंवा तीच गोष्ट आपल्याला दाबून धरायची असेल तर आपल्याला चांगली गोष्टही आपल्या डोक्यामध्ये काही येणार नाही. आयुष्य तुमचं आहे ॲज इट इज, जसं आहे तसं तुमच्या डोळ्यासमोर आहे. त्याला आणखीन फुलवायचं असेल तर चांगल्या योग्य रीतीने तुमचा विचार चांगला ठेवा आणि चांगल्या वळणावर जा. नको त्या गोष्टीकडे जाऊन अंगाला कसल्याही वाईट गोष्टीचं वळण लावून घेऊ नका. आणि थिंकिंग पॉवर आणि मेंटली पॉवर हे स्ट्रॉंग असणं खूप जास्त गरजेचं आहे. आयुष्यामध्ये बरेच असे व्यक्ती असतात की ते आपल्याला आणखीन डीपमध्ये घेऊन जातात की हां बाबा, तू इथे चुकले, त्याने असं नको करायला पाहिजे होतं. म्हणजे आणखीन अंधारामध्ये लोटणारेही भरपूर असतात आणि अंधारामधून उजेडामध्ये प्रकाशाकडे आणणारे, आपल्याला चांगल्या मार्गावर आणणारेही खूप कमी असतात. विचार तुमचा आहे. आपण इतकेही मंद नाही आहोत की आपल्याला काय करायचं किंवा काय नाही करायचं हे आपल्याला काहीच गोष्टी कळत नाही आहेत, अशातलाही भाग नाही आहे. गाणे चांगले ऐका, फ्रेश मूडमध्ये राहा, थोडंसं मोकळ्या वातावरणामध्ये निघा, किंवा जीही काही स्थिती तुमच्यासोबत झालेली आहे, जो काही सिच्युएशन तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहे किंवा तुम्ही फेस करत आहे, तर सिच्युएशनमधून मोकळं होण्यासाठी थोडंसं बाहेर निघा, थोडंसं ट्रॅव्हलिंग करा. ट्रॅव्हलिंग केल्यामुळे पण मोस्ट ऑफ माइंड आहे ना खूप रिलॅक्स होतो आणि शांत वाटतं. आणि म्हणजे सांगायचं म्हटलं तर थोडंसं एकांतानं बसण्यापेक्षा मित्र कंपनी, पॅरेंट्स किंवा टी व्ही किंवा मूवी किंवा कॉमेडी सीन बघत राहा. स्वतःला बिझी ठेवा त्या दिवशी. म्हणजे ते एकच गोष्ट नाही आहे की त्याच्यामुळे आपलं आयुष्य थांबून जातं किंवा थांबलं आहे किंवा तिथेच आपलं आयुष्य संपलं आहे. गोष्टी ताणतणावाच्या घ्यायच्या असा विचार केला तरी सध्याच्या या यंग जनरेशनमध्ये तरी लव अफेअर सोडून जाणं किंवा याच गोष्टीवर डिप्रेशनमध्ये जातात किंवा आत्महत्या करतात. ती मला सोडून गेली, तो मला सोडून गेला, किंवा ही गोष्ट मला मिळाली नाही, किंवा कसली गोष्ट जी अचीव करायची होती ती आपण करू शकलो नाही या गोष्टीमुळे. का आपण ती गोष्ट मिळवू शकत नाही का? म्हणजे इतकं हार्ट आपलं इतकं लोवर पण ठेवू नका ना की लगेच आपल्याला आत्महत्या केलीच पाहिजे किंवा नको त्या मार्गाला गेलंच पाहिजे. सांगायचं तात्पर्य, दाबणारेही भरपूर असतात आणि खेचून काढणारेही वरती असतात. मार्ग आपण निवडायचा असतो, संगत आपण बघायची असतं की हा जो व्यक्ती आपल्याला सांगतोय हे योग्य आहे का. आयुष्य तुमचे ना, आयुष्यामध्ये चांगल्या वाईट गोष्टीही तुम्हाला कळतात ना. शिळं अन्न, ताजं अन्न किंवा खराब झालेलं अन्न, त्यापैकी जे आपल्याला योग्य वाटतं, जे आपल्याला आवडतं, जे आपल्याला पचणार आहे तेच आपण खातो ना. मग तसंच विचारांचंही तसंच आहे. आपल्याला कोणते विचार आत्मसात करायचे आहेत आणि कोणते विचार सोडून द्यायचे आहेत आणि कोणती गोष्ट आपल्याला उपयोगी पडणार आहे हे आपल्यालाच कळतं. म्हणून 10 जणांची 10 सल्ले ऐकण्यात बसण्यापेक्षा एक वेळा स्वतःशी कन्सल्टिंग करा
आणि बघा की आपलं मन काय सांगतंय आणि आपण ही गोष्ट करू शकतो का. चांगल्या मार्गाकडेही आपण जाऊ शकतो. मी तरी नक्की म्हणेन गोलमाल 3 मधलं ना एक गाणं आहे जे फेवरेट आहे आणि ते इन्स्पिरेशन आहे म्हणा किंवा जगण्याला एक स्पिरिट देतं. ते नक्कीच तुम्ही ऐका, तुम्हाला नक्की छान वाटेल. आयुष्य खूप सुंदर, खूप मौल्यवान आणि खूप मोठं आहे. बाहेर निघा, आयुष्याकडे एका चांगल्या दृष्टीने बघा, हर एक मुमेंट एन्जॉय करा आयुष्यामधला. कारण तो वेळ, ती गोष्ट, तो दिवस, तो क्षण आपल्या आयुष्यामध्ये कधीच रिटर्न येत नसतो. आत्ता गेलेली वेळ, आत्ताच निघालेला 1 तास, 1 सेकंड, 1 मिनिट तोही आपल्या हातातला नाही आहे. प्रत्येक डे बाय डे चेंज होत राहणार. प्रत्येक डे त्याच ह्याच्यामध्ये न घालवता प्रत्येक दिवसाची एक नवीन सुरुवात करा. नवीन विचार मनामध्ये आणा आणि एक स्वतःचं ठेवा की आपल्याला असं न करता असं करायचं आहे. इम्युनिटी तुमची स्ट्रॉंग ठेवाल, मेंटली तुम्ही स्ट्रॉंग राहाल, तुमचे विचार छान राहतील आणि तुमचं वातावरणही तसंच आजूबाजूचं तुम्ही मेंटेन कराल. जर का सॅड मुवमेंटने सगळ्या गोष्टी अचीव करण्याचा प्रयत्न कराल तर समोरच्या गोष्टीही तुम्हाला तशाच मिळतील. पण त्याच गोष्टी आपण स्फूर्तीने तयार केला म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये हॅपीनेस आणला ना, तर तो डे पण आणि तो दिवस पण आणि ते वातावरणही आपण स्वतः छान करतो. आनंदी राहा, हेल्दी राहा आणि व्हिडिओ नक्की सांगा मला कसा वाटला. आणि नक्कीच गॉड प्रे करते की तुम्ही सगळ्या ताणतणावामधून मुक्त व्हा, हेल्दी राहा आणि बेस्ट राहा. कारण माणसाचं जगणं सध्या कमी आणि मरण कधी येईल हे सांगता येत नाही. आयुष्याचा कधी, कोणता आणि कशा प्रकारे आपला शेवट होईल हे तुम्हाला माहिती आहे ना मला माहिती आहे. जे काही आपलं आयुष्य आहे आनंदाने आणि खूप मोकळेपणाने जगा. दाबून किंवा जखडल्यासारखं जगण्याचा प्रयत्न करू नका. आयुष्य तुमचं, त्यात तुमची मंडळी तुमच्यासोबत. जसं काही मी पॅरेंट्स, माझी मुलं किंवा माझी मिस्टर किंवा होणारा संसार हा माझ्यासोबत असेल. हे एक राहिलं होतं की सांगायचं म्हटलं तर मला एक लेख आहे ना खूप छान होता, तुम्हाला फार आवडला होता आणि मे बी तो या टॉपिकवर सूट करेल असाच होता. चला तर मी तुम्हाला वाचून दाखवते तो काय होता. हिंदी आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करा माझी लँग्वेज आणि जर का मला नाही समजलं तर नक्कीच मला कळवाल. हे बघा खूप छान आहे, मीनिंगफुल आहे, फुल्ली मीनिंग आहे. जब धीरे धीरे उम्र बढ़ जाएगी, इत्र की जगह आयोडेक्स की खुशबू आएगी. सही बात है. कहती हूँ अब भी मिल लिया करो, ये घड़ियाँ पलट कर फिर ना आएगी. अभी तो यार है चलते अपने साथ, फिर केवल छड़ी ही नजर आएगी. सुन लो आवाज़ दोस्तों की, सुन लो आवाज़ दोस्तों की, फिर कानों में मशीन ही नजर आएगी. हंस लो खिलखिलाकर, हंस लो खिलखिलाकर, आज फिर नकली बत्ती सी ही झलक आएगी. म्हणजे दात पडल्यानंतर नकली दातच बसवण्याची वेळ येते ना. जब दोस्त बुलाए चले आओ, जब दोस्त बुलाए चले आओ, फिर डॉक्टरों से फुर्सत कहाँ मिलेगी. वय झाल्यानंतर दवाखान्याशिवाय तरी पर्याय नसतो ना. समझ जाओ यारो, समझ जाओ, ये मस्त उम्र फिर ना आएगी. म्हणजे जिंदगी आहे, जगून घ्या. क्या पता कल हो या ना हो और ये जिंदगी मिले या ना मिले. सो नक्कीच बघा, विचार करा, ताणतणावामध्ये बसू नका. ना आज का कल कभी आएगा और नहीं हम बीते हुए बातें फिर से वापस याद आएंगी तो सिर्फ और सिर्फ हमारी यादें, हमारी बचपना, हमारी दोस्ती, हमारी यारी और गुजरे हुए पल. सो हर एक पल एंजॉय करो. ज़िंदगी अपनी है, मौज से जी लो. टेंशन और डिप्रेशन लेने से और कुछ गलत रास्ता चुनने से ये ज़िंदगी फिर से नहीं आने वाली. आणि आपल्या राहणीमानामधून जर का समोरचं परिवार, समोरची आपली माणसं आनंदी राहत असाल तर तो विचार, तुमची निगेटिव्हिटी तिथेच सोडून, तिथेच तो क्षण दाबून ठेवून आनंदाने जगा.
कारण साथ तुमची परिवारालाही आहे आणि तेवढीच साथ तुम्हालाही त्यांची आहे. सो आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जरा काही तुम्हाला माझ्याशी बोलावंसं वाटेल किंवा एखादा टॉपिक माझ्यासोबत कन्सल्ट करायचा असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल, आपण त्यावरही बोलून पाहूया. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा नक्कीच. आणि हो, गोलमाल 3 रिटर्न्स म्हटलं हे गाणं तुम्ही नक्कीच ऐका. तुमचा फुल डे खूप छान जाईल. बाय. स्टे हेल्दी अँड स्ट्रॉंग.